कृष्णा हरे जय जय राम कृष्णा हरे हरे जय राम जय जय राम कृष्णा हरे रूप पाही दुःख झाले ओ साजनी हरी हरी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर भूमा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावे सगळा सांगावी विनंती माझी सांगावी विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वाढवेळ झाला उभा पांडुरंग वाढवेळ झाला उभा पांडुरंग वाढवेळ झाला उभा पांडुरंग कुंडा श्रीरंग बोलावितो कुंडा श्रीरंग बोलावितो कुंडा श्रीरंग बोलावितो अंतकाळी विठू आम्हासी पावला अंतकाळी विठू आम्हासी पावला अंतकाळी विठू आम्हासी पावला अंतकाळी विठू आम्हासी पावला पुढे सहित झाला गुप्त तुका पुढे सहित झाला गुप्त तुका पुढे सहित झाला गुप्त तुका वाढवेळ झाला उभा पांडुरंग वाढवेळ झाला उभा पांडुरंग वाढवेळ झाला उभा पांडुरंग वाढवेळ झाला उभा पांडुरंग कुंडा श्रीरंग बोलावे श्रीरंग बोलावे कुंडा श्रीरंग बोलावे रघुमाई 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 हरी तुम्ही कृपा असू द्यावी जातो तुम्ही कृपा असू द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी मी जातो तुम्ही कृपा असू द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वाढवेळ झाला उभा पांडुरंग सगळा सांगावी विनंती माझी सगळा सांगावी विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वाढवेळ झाला
पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो वेळ झाला उभा पांडुरंग वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग द्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो अंतकाळी विठू आम्हासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा पाहिजे टाळी वाजवा त्याचबरोबर जगदीश सर राजेश भैया रमेशजी ठाकूर रहाटेकर मंडळीतील एक सदस्य ते विजयकुमारजी कदम साहेब
असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिर पूर्णा संस्थापक हरिभक्तीपरायण सोपान काका बोबडे माटेगावकर बोबडे काकाच्या संकल्पनेतून साकारलेले हे मंदिर आणि आज बीजोत्सव जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 375वा अमृत महोत्सव त्रिशतकोत्तर सोहळा महाराष्ट्रभर देशभर साजरा केला जात आहे आणि म्हणून आपल्याही पूर्णा नगरीमध्ये हा बीजोत्सव संपन्न होतो आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी भजनी मंडळी गुणीजन मंडळी श्रोते मंडळी माता भगिनी नवयुवक छोटे छोटे बालक पंचक्रोशीतून उपस्थित झालेले सर्व परमार्थ प्रेमी आपणा सर्व ज्ञानवंतांच्या समोर जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे। सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठाला विठाला भागवताचार्य दीपक गुरु पांगरेकर यांची उपस्थिती लाभलेली आहे। सर्व पूर्णा नगरवासी आपणही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहात। ज्यांनी माझा सन्मान केला या पूर्णा नगरीमध्ये खऱ्या अर्थाने हे शहर सुजलाम सुफलाम करण्याकरता देन समाजाचा हा जो परिवार आहे। आताच मी येताना हे जे वृक्ष पाहिले राहू दे बेटा इतके सुंदर हे वृक्ष ही जी हिरवळ आहे हे जे वृक्ष आहेत ही वृक्षप्रेमी मंडळी हे संवर्धन करतायत त्यांनाही धन्यवाद देतो। सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या जगाचा निरोप घेतलेला अभंग समाजामध्ये या ठिकाणी समर्पित केलेला आहे। मुळामध्ये पंचतत्व आहेत तशी देव पंचायत नाही। देव पंचायतन म्हणजे काय? 5 प्रकारच्या देवता प्रमुख देवता आहेत। गणपती शक्ती सूर्य शिव आणि विष्णू ह्याला देव पंचायतन म्हणतात। तसे 5 प्रमुख संत या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये अवतारला आले। ज्ञान भक्ती शांती विरक्ती आणि सद्गुरुनिष्ठा हे जे विशेषण आहेत हे त्यांच्या नावाने जमा आहेत। ज्ञान ज्ञानोबारायांच्या नावावर आहे, भक्ती संत शिरोमणी नामदेवरायांच्या नावावर आहे, शांती पैठण निवासी नाथरायांच्या नावावर आहे, विरक्ती जगद्गुरु तुकोबारायांच्या नावावर आहे आणि सद्गुरुनिष्ठा निळोबारायांच्या नावावर आहे। विठाला विठाला जसे 5 प्रमुख संत आहेत हे 5 तत्वामध्ये विलीन झाले। आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश। आज जगद्गुरु तुकोबाराय हे वायू तत्वामध्ये विलीन झालेले आहेत, आकाश तत्वामध्ये विलीन झाले।
या संतांनी जगताचा निरोप घेतला. आणि हे संत जे जगताचा निरोप घेत असताना, हे जगत सोडत असताना ज्ञानोबराय पृथ्वी तत्वामध्ये विलीन झाले. नाथराय आप म्हणजे जल तत्वामध्ये विलीन झाले. जगद्गुरु तुकोबाराय आकाश तत्वामध्ये विलीन झाले. पैठण संत शिरोमणी नामदेवराय पृथ्वी तत्वामध्ये विलीन झाले. आणि संत शिरोमणी संत श्रेष्ठ ज्ञानोबराय हे अग्नी तत्वामध्ये विलीन झाले. ही जी संत परंपरा या जगातून निघून गेली ना, विशेष म्हणजे ही संत परंपरा एवढ्या लवकर जगताचा निरोप नव्हती घ्यायला पाहिजे. या भारताचं, या महाराष्ट्राचं नुकसान व्हायचं कारणच एक, हे संत लवकर निघून गेले इथून. मोठी लोक जितकी लवकर जातील की नाही, तितकं समाजाचं नुकसान होतं. मोठा माणूस थांबला की तो एकटा थांबच नसतो, त्याच्याबरोबर विकास थांबतो, त्याच्याबरोबर प्रगती थांबत असते, त्याच्याबरोबर फार फार गोष्टी तशाच राहून जातात. पण मोठा माणूस थांबू नये, मोठी लोक थांबू नये, मोठी लोक प्रवाही असले पाहिजे. जेवढे प्रवाही असले तितकं समाजाचं भलं होत चालतंय पुढं. एका जागेवर ते थांबले की थांबल्याबरोबर त्यांचं थांबणं त्यांच्याकरता जरी चांगलं असेल, त्यांना जरी विश्रांती भेटत असेल, त्याच्यामध्ये समाजाचं नुकसान होते. म्हणून ते थांबता कामा नये. पाणी बहता भला और साधू फिरता भला. विठाला विठाला वाहत पाणी आणि फिरता साधू. जितके साधू संत फिरले तितकं समाजाचं भलं होत चालत असते. ज्ञानोबरायाची भाषा सांगतो आपल्याला. जेवती तयाची दृष्टी जाय, तेवती सुखाची सृष्टी होय. तो म्हणाल तेथ राहे महाबोध. जिथपर्यंत साधू संतांची दृष्टी जाते तिथपर्यंत सुखाची सृष्टी होत असते. म्हणून साधू फिरले पाहिजे. साधू एका जागेवर थांबू नये आणि साधूने एका जागेवर थांबू बी नाही. साधू संतांमध्ये वाऱ्यामध्ये काही जास्त फरक नसतंय. वारं आणि साधू संत याच्यात साम्य का आहे? वायूमध्ये साधू संतातली साम्यता एकच आहे. वायुसी एके ठाई बिढार जैसे नाही, तैसा नधरीची कही आश्रयो जो. वायू जसा, वारं जसं एका जागेवर मुक्कामाला थांबत नाही. वाऱ्याला बिराड असते का? बिराड, त्याला बिढार म्हणतात, पण आपल्या इकडे बिराड शब्द झालाय. वारं जसं बिराड घरात राहत नाही, कसं राहतंय? फिरतं. तसा साधू फिरता पाहिजे. साधू संत जेवढे फिरले तिथपर्यंत सुखाची सृष्टी होय. तेवती सुखाची सृष्टी होय. तिथपर्यंत समाजामध्ये सुखाची स्थापना होत असते. आणि म्हणून हे साधू संत फिरले पाहिजे. शब्द बारकाय नाही का, पण गेले नाही पाहिजे. भारताचं नुकसानच इतकं झालं. संतांचं जाणं क्लेशदायक आहे. संतांचं फिरणं जेवढं सुखदायी आहे, तेवढं संतांचं जाणं मात्र दुःखदायी आहे. सद्गुरु मोतीराम महाराज 150 गावामध्ये फिरले. 150. किती गावात फिरले? फक्त 150. 175 कीर्तन केले. 365 दिवसामध्ये किती कीर्तन केले? 175 गावामध्ये फिरले. त्या गावाचा कायापालट झाला. महाराज जाऊन एवढे वर्ष झाले तरी किती गाव तेवढ्या ताकदीनं आध्यात्मिक क्षेत्राच्या बाबतीत उभं आहे. मोतीराम महाराजाच्या नंतर मोठे महाराज 2000 गावामध्ये फिरले. 300 दिवसामध्ये 2000 गावाला जायचे. 2000. त्या गावाचा कायापालट झाला. संत फिरले पाहिजे. संत फिरले की जसं जेवढं एखाद्या सरोवरातलं पाणी, एखाद्या तळ्यातलं पाणी
कॅनलच्या माध्यमातून ज्यावेळी या जमिनीवर फिरते का, जितकं जितकं कॅनलनं पाणी फिरलं तितकं तितकं ओलिताखाली जमीन आली, आणि ओलिताखाली आली की सगळं सुजलाम सुफलाम होते. तसं पाणी फिरलं की समाजामध्ये जसं आपलं शेतीमध्ये जशी जमीन ओलिताखाली येते ती जशी हिरवळ येते, तसं संत फिरले की तसं पीक येतं. हे पुण्याचं पीक होतं. संत फिरणं म्हणजे वसंत ऋतूचं आगमन झाल्यासारखं आहे. संत फिरणं म्हणजे समाजाचं भलं होते त्याच्यामध्ये. परंतु संत फिरावे पण संत जाऊ नये. संत फिरले पाहिजे. मग संत जातातच का? मला इथंच फक्त टार्गेट करायचा विषय. जातात का? जाण्याचे कारण वेगवेगळे आहेत. सहसा संत जास्त दिवस या भूतलावर राहिलेच नाही. मी तर म्हणतो त्यातल्या त्यात आपल्या जिल्ह्याचं एवढं नुकसान झालं. आपल्या जिल्ह्यातले संत स्थलांतरित खूप झाले. आपल्या जिल्ह्यातले, आपल्या परिसरातले, आपल्या भागातले, आपल्या मराठवाड्यातले संत जर स्थलांतरित झाले नसते आणि संत जर या परिसरात फिरले असते, अजून तुम्हाला या मराठवाड्याचं चित्र अजून वेगळं दिसलं असतं. संत स्थलांतरित का झाले? स्थलांतर कधी करते माणूस? स्थलांतर दोनच वेळेला करते माणूस. एक तर पोटासाठी स्थलांतर करते, नाहीतर पोटासाठी स्थलांतर करणं वेगळं, आणि दुसरं स्थलांतर करते माणूस समाधानासाठी, सुखासाठी. मग मला एकच तुम्हाला इथं बोलायचंय. आपल्या परिसरातले जे संत स्थलांतरित झाले, संत शिरोमणी नामदेवरायानं स्थलांतर केलं. नरशी नामदेवराय, हिंगोली जिल्हा. काय कारण असावं? पोटासाठी गेले का? पोट भरत नव्हतं का इकडं? पोटासाठी फिरणारे नाहीच आहे. पोटासाठी संत झाले, पोटासाठी संत झालेले नाही ते. आपण एक पोटासाठी झालेले. मग का स्थलांतरित झाले? स्थलांतरित करते माणूस उद्विग्न झाल्यावर, क्लेश, दुःख, आणि मग माणूस म्हणतो इथं राहण्यापेक्षा कुठे अर्धीच खावा पण सुखाची खावा. ज्यावेळी तुमच्या परिसरातले लोक तुम्हाला सोडून जाते असतील तर त्याचं त्या परिसरातल्या लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की हे लोक का स्थलांतर करतात. विठाला विठाला. नामदेवराय मराठवाड्यातून स्थलांतरित झाले. संत शिरोमणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मराठवाड्यातून स्थलांतरित झाले. ज्ञानोबाराय आप्पेगावचे होते. रामदास स्वामी जाम समर्थाचे होते, स्थलांतरित झाले. सज्जनगडला गेले, पश्चिम महाराष्ट्रात गेले. साई बाबा स्थलांतरित झाले, पाथरीचे होते. तेच एअरपोर्ट इथं आलं असतं, तेच एअरपोर्ट इथं आलं असतं. पण स्थलांतरित होण्यापाठीमागची कारण शोधा. आत्मपरीक्षणाचा विषय आहे. आपल्या परिसरातली चांगले लोक जात असतील तर याला जिम्मेदार कोण आहे? विठाला विठाला. जनाबाई स्थलांतरित झाली गंगाखेडची. काय वडील गेले इथून गाव सोडून. आत्मपरीक्षणाचा विषय आहे. संत स्थलांतरित होणं, संतांनी गाव सोडणं, त्या गावाचं काहीतरी पाप म्हणावं. संत जेवढे गावामध्ये मुक्कामाला थांबले तेवढं गावाचं भलं होतं. जेवढे वेळ थांबले तेवढं भलं होते. अर्धक्षण जरी आले, अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत्पापा. अर्धक्षण ज्या माणसाला सहवास लाभलाय त्याच्या जीवनात परिवर्तन झालेलं आहे. मग एवढे परिवर्तनवादी लोक आपल्या परिसरातून निघून जातात. एवढं परिवर्तन आणण्याचं ज्यांच्या अंगी सामर्थ्य बांधलेलं आहे ते निघून जातात. याचं कारण आपल्याकडून काहीतरी दोष घडलेला असावा, आपल्याकडून काहीतरी जात झालेला असावा, आपल्याकडून त्यांना काहीतरी त्रास झालेला असावा, तेव्हा त्यांनी गाव सोडलं. गाव कधी सोडते माणूस? गाव सोडतेच कधी? जीवन ज्या वेळेस असह्य होतंय, नको नकोस होतंय, त्यावेळेस माणूस गाव सोडतोय. आणि म्हणून ज्या वेळी ज्ञानोबारायाच्या पाया पडायला आम्ही गेलो त्यावेळेस आम्ही मनातल्या मनात म्हणतो, माऊली तुम्ही जर मराठवाडा सोडला नसता तर मराठवाड्यामध्ये ज्ञानाची गंगा वाहिली असती हो. परंतु काय आमचं दुर्दैव आहे आमच्या मराठवाड्यातलं, तुम्ही आम्हाला सोडून गेलात. ज्ञानोबारायाचा सोहळा वेगळ्या दिशेनं दिसला असता तुम्हाला, वेगळ्या दिशेनं. परंतु करावं काय? हे संत स्थलांतरित झाले. विठाला विठाला.
लोक स्थलांतरित झाली की तिथं खंड पडते सगळ्या गोष्टीचा, अर्धवट कामं राहून जातात. छत्रपती शिवाजी महाराज संभाजीनगर मधून स्थलांतरित झाले. छत्रपती शिवाजी महाराजाचं अधिष्ठान, मूळ अधिष्ठान छत्रपती शाहू महाराज संभाजीनगरला वास्तव्याला होते, देवगिरी किल्ल्यावर. स्थलांतरित झाले. छत्रपती शहाजी राजे जर मराठवाड्यातून स्थलांतरित झाले नसते तर छत्रपती शिवाजी महाराज इथं मराठवाड्यात अवताराला आले असते आणि छत्रपती संभाजी महाराज इथं अवताराला आले असते. या मराठवाड्याचं चित्र तुम्हाला वेगळं दिसलं असतं. बरोबर खंते ही लोक स्थलांतरित झाले. विठाला विठाला जातात काही लोक. स्थलांतरित होणं आणि जाणं ह्या दोन गोष्टी मला मांडायच्यात. स्थलांतरित झाली त्याच्याबद्दल आम्हाला खंत वाटते. खुर्ची घ्या दत्त बाबा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव गाणगापूरून बाबाजींचं आगमन झालेलं आहे. बसा खुर्ची बसा बाबा. विठ्ठला संतांचं जाणं, संतांचं स्थलांतरित होणं हे दुःखप्रद आहे. एक तर आपण दोन गोष्टीमध्ये आपण मराठवाड्यातलं मागासलेपण आहे. एक तर संत आपल्या काही चुकीच्या वर्तनामुळे स्थलांतरित झाले, त्याच ते एक आपलं दुःख आहे, ते एक आपलं नुकसान आहे. आणि हे संत या जगातून लवकर गेले हे मात्र जगाचं, महाराष्ट्राचं नुकसान आहे. खूप कमी कालावधीमध्ये यांनी जगत सोडलंय, खूप कमी कालावधी. तुकाराम महाराजाचा कालावधी फक्त 42 वर्षाचा. 42 वर्षामध्ये एवढी अभंग संपदा लिहिली, 42 वर्षामध्ये एवढं वैभव वारकरी संप्रदायाचं उभं केलं. तेच जगद्गुरु तुकोबाराय जर शतायुषी राहिले असते, 100 वर्ष काम केलं असतं, अजून काहीतरी संप्रदायाची बैठक मजबूत झाली असती. विठाला विठाला पण त्या काळामध्ये संतांचा छळ झाला. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एवढा छळ झाला, त्यांच्या चरित्रामध्ये सगळं पाहायला मिळते. कुपाटीनं मारलं, गावातून वाळी टाकलं, गावामध्ये महाराजाची धिंड काढली. एवढे महाराजावर संकट आले. एवढ्या संकटाचा तुकोबाराला सामना करावा लागला. महाराज किती मोठे होते, त्यांची उंचीच लक्षात आली नाही. समाजाच्या संतांची उंची लक्षात न आल्यामुळं समाजाकडून गैरवर्तन होते आणि त्या गैरवर्तनानं जगाचं नुकसान होत. उंचीच लक्षात येत नाही संतांची. का लक्षात येत नाही? समाजाच्या तेवढ्या चुका नाहीत, संत ओळखूच येत नाहीत समाजाला. ते दिसणं, राहणं, बसणं, बोलणं समाजाला ओळखूच येऊ देत नाहीत ते कोण आहेत. वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडिवे माझी दडे महिमे भेने. ते किती मोठे असतात पण मुद्दाम वेड्यासारखे राहतात. आपला महिमा समाजामध्ये कळू देत नाहीत. अंतरी पिशाच बाहेर शहाणा, बाहेर पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाना टाळ टाळ टाळा ब्रह्मी जाना निमग्न तो बाहेर पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाना निमग्न टाळ 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 निमग्न तो बाहेर पिशाच अंतरी शहाना, सदा ब्रह्मी जाना निमग्न तो. बाहेर दृष्टीने पाहिलं ते पिशाच म्हणजे वेड्यासारखे राहतात, पण अंतकरण जर तपासलं तर ते फार ज्ञानी असतात, पण समाजाला आपला महिमा कळू देत नाहीत. आणि म्हणून संतांचा समाजाकडून अवमान होतो. आणि अवमान झाला
की त्याच्यामध्ये संतांचा अवमान होणं चांगलं नाही. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याचे. त्यांचा झालेला अवमान परमात्म्याला सहन होत नाही. संतांचा अवमान परमात्मा सहन करत नाही आणि त्याच्यामध्ये समाजाचं नुकसान होते. आणि त्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायाचा झालेला अवमान, निकृष्ट दर्जाची दिलेली वागणूक, त्या वागणुकीने महाराजांनी या जगाचा निरोप घेतला. माणूस का घर सोडतोय, का स्थलांतरित होते, का जग सोडायचा विचार करते, ज्या वेळेस असाही होते त्यावेळेस माणूस विचार करते विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबारायाचे तत्वज्ञान समाजाला दिलं. त्या तत्वज्ञानाचा विचार करून तरी समाजानं संतांची किंमत करायची होती, तुकोबारायाची किंमत करायची होती. पण कोण्याही काळामध्ये जळाऊ वृत्तीचे लोक वाढीस लागले. ते सगळे शेतकरी आहेत. तुम्ही धान जास्त प्रमाणात येते की तण जास्त प्रमाणात येते? धानाचे 2च रोपटे असतात आणि त्याच्या बाजूला असंख्य रोप कशाचे आहेत. तसं तणकटच जास्त वाढीस लागते. तणनाशक आलंय समजा, पण आता ते त्या काळात नसल. विठाला विठाला. असे काही जे नास्तिक लोक होते, त्या नास्तिक लोकांनी महाराजाला अपमानास्पद वागणूक दिली. आणि त्यामुळे महाराजाला खंत वाटायची की आपण ज्यांच्याकरता अवतार धारण केला ती जर लोक आपल्यासोबत असं वागत असतील तर आपल्याला काय घेणं देणं. ज्ञानोबारायाला सुद्धा एके दिवशी असा क्लेश झाला होता. ज्ञानोबारायाला सुद्धा एके दिवशी असा खंत वाटली होती. ज्ञानोबाराय सिद्ध बेटात गेले आणि ताठी लावून बसले, झोपडं लावलं आणि त्या झोपड्यामध्ये बसून ज्ञानोबारायाने आता म्हटले की मी बाहेर येणार नाही, आता मला बस झालं. आणि मग मुक्ताबाईच्या लक्षात आलं काहीतरी बाहेर दादासोबत चुकीची वागणूक झाली. मुक्ताबाई गेल्या आणि मुक्ताबाईने ती ताठी जी होती तिथं ताठीला जाऊन असं थापटलं आणि दार वाजवलं. मुक्ताबाई म्हणू लागल्या, दादा सामान्य माणसासारखं राग राग करणं तुम्हाला बरं दिसत नाही, तुम्ही मोठी माणसं आहात. आणि म्हणून मुक्ताबाईचे शब्द आहेत, योगी पावन साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वणी संती सुखे व्हावे पाणी. मुक्ताबाईच्या बोलण्यावर ज्ञानोबारायाला हसू आलं. ज्ञानोबारायाने पुन्हा ती ताठी उघडली. पुन्हा जगाकरता महाराजांनी त्याच उमेदीनं त्याच उत्साहानं काम करायला सुरुवात केलं. संत हे फार संयमी असतात, उदात्त अंतकरणाचे असतात, परंतु तरी सुद्धा कसं असतं, एक लिमिट असते, एक हद्द असते. त्या हद्दीच्या पुढे गेल्यावर नको नको असं वाटतंय कोणती गोष्ट. ज्या जगद्गुरु तुकोबारायाने एवढं काम केलं, या भूतलावर वेदाचा अर्थ करणारे पहिले संत जगद्गुरु तुकोबाराय आहेत. वेदाचा तो अर्थ आमाशेच ठावा, इयराने वहावा भार माथा. वेद सार्थ करणं हे ज्यांना जमलंय त्या जगद्गुरु तुकोबारायाचा किती उपकार महाराष्ट्राने मानायला पाहिजे, किती उपकार महाराष्ट्राने मानून त्यांचे तिथं ऋण व्यक्त करायला पाहिजे की तुम्ही आमच्यासाठी एवढं मोठं काव्य केलं, एवढी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली. परंतु त्या विरोधात काही लोकांनी षडयंत्र केलं, महाराजावर अनेक प्रकारचे आरोप केले.
निर्माण केलेलं काव्य नष्ट करण्याकरता दगड बांधून पाण्यामध्ये सोडले, परंतु एवढा जरी काही ओहापोह केला, परंतु खरी ज्याची सेवा आणि भय काय, निक्क काम करणाऱ्या माणसाच्या माग सामान्य माणसं उभा राहतात आणि देव उभा राहतो. शेवटी देव उभा राहिला आणि ती सगळं काव्य पुन्हा जशाचं तसं समाजापुढे आणलं. कागद सुद्धा भिजला नाही पाण्यात, कागद सुद्धा कोरडे कागद उदकी न लागता बुंद. जरी दगडासहित बह्या, तारी आल्या दैत्या लाह्या. तारी आल्या दैत्या लाह्या, तारी आल्या दैत्या लाह्या. जरी दगडासहित बह्या, तारी आल्या दैत्या लाह्या. तारी आल्या दैत्या लाह्या, तारी आल्या दैत्या लाह्या. हो, जळी दगडा सहित वह्या, तारियल्या जैशा लाह्या. जशाचे तसे कागद, कागद कुठं पाण्यात 13 दिवस राहते का? काय त्या देवाची लीला आहे. हे सगळं दैवी अवतार पुरुष आहेत. शेवटी ते काव्य पुन्हा जगापुढं आणलं, जगापुढं आलं ते काव्य. ज्यांनी केलं षडयंत्र तेच नंतर महाराजाचे अनुयायी झाले. आमच्याकडून चुकून झालं हे नंतरचा हे प्रश्न मग खरं आहे. नंतर त्यांनी माफी मागितली, ते सरेंडर झाले, ते शरण आले, आमचं चुकलं, आम्हाला पदरात घ्या. ते संत नंतर टाळकरी झाले. हे सगळं नंतरचा ओहापोह आहे. पण क्लेश तर झाला, दुःख तर झालं. ते दुःखाची जी झळ आहे ती कशी काय भरून निघणार? ती भरून निघत नाही. महाराजाच्या अंतकरणाला अशा असंख्य जखमा होत्या. काही जखमा अशा असतात दाखवता येत नाही, जखमाच दाखवता येत नाही. आणि मला वाटते त्यातले त्यात सामान्य माणूस तरी दुःख समाजापुढे दाखवतो, किंबहुना सामान्य माणूस तरी ते दुःख चेहऱ्यावर तरी दिसून येते. साधू संत दुःख दाखवतही नाहीत आणि चेहऱ्यावरही दिसून येत नाही. त्यांना दुःख दाखवत फिरायची वेळ नसते. त्यांना दुःखी लोक सुखी करण्याकरता आलेले असतात. ते आपलं दुःख थोडं समाजापुढे मांडतात. विठाला विठाला. किंबहुना सर्व सुखी म्हणणारे आपल्या वेदना थोड्याच समाजापुढे मांडतात. आपल्या वेदना फक्त ते देवाजवळ मांडतात, सामान्य माणसाजवळ. आणि माझं व्यक्तिगत म्हणणं आहे तुम्हाला बसलेल्या मंडळीला, आपल्या वेदना बाजारामध्ये मांडत जाऊ नका. कारण काय त्याचा हास होतंय. आपल्या वेदना मांडायच्या तर 2च ठिकाणं सांगितले. जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा. देव देईल विसावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील दुःख, देईल विसावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख देवाची या गावा, देव देईल विसावा. देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. एक तर देवाला आपलं दुःख देवापुढे आपलं दुःख मांडावं, समाजापुढे आपलं दुःख मांडू नये. मांडायचंच असेल तर समाजामध्ये एखादं असं ठिकाण निर्माण करावं, त्याचं नाव आहे मित्र. ज्ञानोबारायाने फार गोड वर्णन केलेलं आहे. प्राणाचे सोयरे भेटे, जीवी भूतली संकटे, तेथ निवेदिता न वाटे, संकोच काही. ज्ञानोबाराय म्हटले आपल्या वेदना मांडण्याकरता उभ्या आयुष्यामध्ये एखादा मित्र तयार केला पाहिजे माणसाने, की ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवल्यानंतर आपलं दुःख, आपल्या वेदना त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून धाय मोकलून रडता येईल आणि त्याच्या आपल्या दुःखाच्या वेदना त्याच्यापर्यंत, त्याच्या हृदयापर्यंत पोहोचता येईल असा एखादा मित्र तयार करा. आणि जर ते दुःख तुमच्या हृदयातच तसं राहिलं तर ते दुःख तुम्हाला क्लेशदायक ठरतंय. व्यक्त झाला पाहिजे माणूस, व्यक्त. आउटलेटच नाही सध्या लोकांकडे. शब्द समजते का माझा तुम्हाला? आउटलेटच नाही. फक्त काय आहे,
इनलेट आहे, आउटलेटच नाही. मग ते आउटलेट नसल्यामुळे ते दुःख साचून 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 मग त्याचा एका दिवशी स्फोट होतो. त्याचं नाव हृदयविकार, त्याचं नाव ब्रेन हॅमरेज, त्याचं नाव पॅरालिसिस, त्याचं नाव अर्धांगवायू. हे का होतंय? त्याचं कारण व्यक्त होईनात लोक. लोक व्यक्त का होईनात? लोकांना व्यक्त होण्याकरता संभाषणच राहिलं नाही, संवादच राहिला नाही. उठलं की प्रत्येक माणूस मोबाईल मध्ये बिझी आहे, पाहतोच आहे, पाहतोच आहे, पाहतोच आहे. व्यक्त कधी होणार आहेत तुम्ही? व्यक्त व्हा. पहिली माणसं बसायचे, गप्पा मारायचे, गप्पा मारल्या, बसल्या, विचार जुळले की माणसं व्यक्त व्हायचे. आणि व्यक्त झाले की ते माणसं मोकळे व्हायचे. मोकळे माणसं मोकळेच व्हायनात. आत्महत्येचं कारण का वाढले? सुसाईडचं कारण का वाढले? विद्यार्थी व्यक्त होईनात, पालक व्यक्त होईनात, काहीच नाही, संवादच नाही ना. आई वडिलाचा विद्यार्थ्यासोबत संवाद नाही. त्याचं दिवसभर बाहेर काय झालंय, कोणतं वडील त्याला जवळ घेऊन विचारतायत की बाबा तुझा आज कसं काय गेला दिवस? काहीच नाही. ट्युशनला गेलता का? होमवर्क केला का? कोणती परीक्षा आहे त्या परीक्षेची तयारी केली का? अभ्यास कर. जेवलास का म्हणून सुद्धा मायबाप बोलनात. शाळेतून विद्यार्थी घरी आलाय आणि आता त्याला 4 घास खाऊ घालावं आणि मग त्याला वाटलावं, ही भूमिकाच नाही आईची. शाळेतून तो उतरून त्याच व्हॅन मध्ये लगेच त्याचा युनिफॉर्म काढून, साधे कपडे घालून, नाईट ड्रेस घालून, लगेच युनिफॉर्म लगेच चेंज करून, लगेच त्याला ट्युशनची बॅग अडकून त्याच ऑटो मध्ये डब्बा देऊन त्याला ट्युशनला पाठवायचं. शाळा झाली की ट्युशन, ट्युशन झाली की शाळा, घरी आला की शाळेचा होमवर्क, ट्युशनचा होमवर्क. हे झालं. अरे कधी व्यक्त होणार आहे? कधी बोललाय तुम्ही त्याला जवळ घेऊन? म्हणून आता सध्या एक ट्रेड आलाय, विद्यार्थी डिप्रेशन मध्ये गेलेत. विद्यार्थ्याच्या सुसाईडचं प्रमाण वाढलंय. त्याचं कारण ते एवढे सगळ्या बाजूनं हे झालेत, ते हॅमरिंग झालेत. असं त्यांच्यावर एवढं बर्डन आहे. 1 क्विंटलचं पोतं घेऊन एखादा माणूस वजन घेऊन चालतंय, तसे विद्यार्थी 1 क्विंटलाचं पोतं घेतल्यासारखी डोक्यावर वजन घेऊन चालतायत. त्यांना व्यक्त होऊ द्या, त्यांना खेळू द्या, त्यांना मोकळ्या वातावरणात न्या. त्याला एका दिवशी सगळं बुंडाळून ठेवायला लावा, 1 दिवस तरी. रविवार तरी मला वाटतं शासनानं मोकळा ठेवावा. रविवार हा शासनानं सुट्टी देऊन विद्यार्थ्याला उन्हाळ करणं, मस्त खेळण्याकरता दिलेला. त्या दिवशी तुम्ही परीक्षा ठेवतात क्लासेसवाले. त्या क्लासेसवाल्यांना माझी विनंती आहे, तुम्ही त्या दिवशी तरी परीक्षा ठेवण्यापेक्षा त्यांचा मेळावा ठेवा ना, गेट टुगेदर ठेवा. संभाषणातून शिका, संभाषणातून. वर्तमान लिखाणातून शिकू नका तुम्ही, संभाषणातून. आज मुक्त चर्चा, कोणाला काय अडचण नाही, बोला, व्यक्त व्हा. व्यक्त व्हा म्हणून रविवार निर्माण करा. व्यक्त व्हा. विठाला विठाला. जेवढा विद्यार्थी व्यक्त झाला तेवढा त्या गुरु समोर, तेवढ्या गुरुच्या लक्षात येते की ह्याच्याकडे किती नॉलेज आहे, मग आपल्याला पुढचं नॉलेज देता यावं. विद्यार्थी व्यक्त झाला पाहिजे. मला हे बोलायला जास्त वेळ नाहीये, पण संत असो की कोणी असो ते खुल्ले झाले पाहिजे. खुल्लं नाही झालं माणूस की डिप्रेशन मध्ये जाते. आणि डिप्रेशन मध्ये गेलं, संपला विषय. तणावाखाली जीवन जगणं म्हणजे जीवन न जगल्यासारखंच आहे ना. मेला काय राहायला काय फरक का? तणाव मुक्त जीवन होण्याकरता आम्ही अध्यात्माची निर्मिती केलेली आहे. अध्यात्मच त्याच्या करताय, तणाव मुक्ती करता. अध्यात्माचा खरा हेतू आमचा का आहे? चिरकालपर्यंत टिकणारी प्रसन्नता प्रदान करण्याची शक्ती जर कुठं असेल तर त्याचं नाव अध्यात्म आहे. आणि म्हणून ती तणाव मुक्ती केंद्र आमच्याकडे आहे. एक आत्महत्या करण्याकरता निघालेल्या माणसाने एक कीर्तन ऐकावं, त्याने आमच्या समोर उभं राहावं, त्याचं मत बदलून टाकू. त्याचं मत, त्याला जीवनाची उमेद देऊ, जगण्याची उमेद देऊ. पण त्यांनी ते आमच्याकडे आलं पाहिजे, आलं पाहिजे. इकडे येतच नाहीत. एकलकोंडे झाली की माणसं खलास होतात. माणसं समाजामध्ये आले पाहिजे, चांगल्या माणसाचं उठले पाहिजे. आणि शेवटी कुठेही जरी झालं तर मन मोकळं झालं पाहिजे. जेवढं मन मोकळं होईल तेवढं माणूस दुसऱ्या दिवशी जीवन जगायला त्याचं वजन हलकं होतंय थोडंसं. मग वजन हलकं होतंय तर व्यक्त कुठं व्हायचं? व्यक्त 2च ठिकाणी, एक मित्र आणि दुसरा परमात्मा. मित्राच्या व्यतिरिक्त तुम्ही बाजारात तुमच्या जेवढ्या वेदना मांडल्या तेवढं तुमचं हास्य होतंय. तुम्ही पुढे गेले की लोक म्हणतात याला असंच पाहिजे होतं, लई आता शब्द नाही वापरता येत आपल्याला. सोबत सगळे लोक आहेत. समाजाची अशी भूमिका आहे. अनमानात कधी 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 ठिकाणच गवसत नाही माणसाला, ठिकाणच सापडत नाही व्यक्त होण्याकरता. त्याच्यामध्ये ती माणूस संपून जाते. विठाला विठाला. आणि
म्हणून ह्या जगामध्ये झालेला छळ, झालेल्या वेदना ह्या समाजासमोर मी काय व्यक्त करू? तितक्या उंचीचे लोक थोडेच आहेत. मी माझ्या भूमिका मांडून, माझं मत मांडून, माझे दुःख मांडून ह्यांच्याच्याने माझं दुःख काय हलकं होणार आहे? म्हणून महाराज शेवटी उद्विग्न झाले. या लोका पुढे व्यक्त होण्यापेक्षा मी माझ्या अधिष्ठानापुढे व्यक्त होईन. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायाने समाजाला आज इकडं विनंती केली की जे झालं ते झालं, मला जे काही विहित कार्य करायचं होतं ते मी केलं. आता मला वाटते माझं कार्य संपलंय आणि आता तुमच्याकडून मला मिळणारी ही जी अपमानास्पद वागणूक, हे तुम्हाला मी बोलून आणि सांगून त्याच्यात तुमच्यात काही परिवर्तन होणार नाही. माझं कार्य जे मला करायचं होतं ते मला वाटते संपलंय. आता ज्या काही गोष्टी झाल्या तुमचा आमचा राम राम. आणि म्हणून महाराजांनी अभंगलीला पहिलं चरण, आणि जातो तुम्ही कृपा असू द्या, टाळ टाळ टाळ, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. कृपा असू द्यावी, सकाळा सांगावी विनंती माझी. महाराजांनी जगाचा निरोप घेत असताना, या समाजाप्रती आपलं मत व्यक्त करत असताना महाराजाची भावना व्यक्त झालीत. महाराज मी निघालोय म्हणले. आता मोठी माणसं जाणं हे फार नुकसानदायक असतंय. मोठी माणसं जाऊ नये. मोठी माणसं गेले की त्याच्याबरोबर फार नुकसान होते समाजाचं. 42 वर्षामध्ये तुकोबारायाने जगाचा निरोप घेतला. तेच महाराज मी मगाशी म्हणलं ना, जर 100 वर्ष राहिले असते अजून संप्रदाय वेगळ्यापर्यंत जर दिसला असता तुम्हाला. पण काय आता हे नियतीच्या पुढं काय, आणि काय गोष्टी कशा असतात की न बोलण्यातच काय बोलावं काय. आणि म्हणून महाराजांनी या जगाचा निरोप घेतला. निरोप घेत असताना सुद्धा महाराजांनी ह्या जगाला असे काही कठोर शब्द बोलून निरोप घेतला नाही. मोठे माणसं ज्यावेळी कुठं असं मनाच्या विरोधात होते ना, तिथला निरोपही घेतात, तर ते तिथून निघूनही जातात. तर तिथून निघून जात असताना सुद्धा आपली छबी सोडूनच निघून जातात. हे मोठ्या माणसाचं तत्व असतं. तिथं झाल्याला प्रकार पाहता समाजाच्याच नंतर लक्षात होते हे समाजाचं चुकलं. तो माणूस एवढं होऊन सुद्धा कशा पद्धतीने निघून गेला. कसं असतंय हे मोठ्या माणसाचं तत्वच तसं असतं. एका गावामध्ये गौतम बुद्ध गेले. गौतम बुद्ध गावात प्रवेश केल्या केल्या गावातल्या लोकांनी चप्पलाचा हार घातला. चप्पल बुटाचा गौतम बुद्धांना हार घातला. त्यांच्यावर काही असर झाला नाही. ते स्थितप्रज्ञ होते, ती परिपक्वता आलेली होती, साधू होते. ते फुलाचा हार घातला काय आणि चप्पलाचा हार घातला काय. हार घातला आणि 10-5 माणसं महाराजाला शिवीगाळ करू लागली. महाराजांनी स्थितप्रज्ञ स्थितीमध्ये त्या सगळ्या शिव्या ऐकून घेतल्या. आणि महाराज म्हटले मग तुमचं बोलणं झालं असेल तर मी जाऊ का, येऊ का मी आता. गौतम बुद्धांना ते लोक म्हणले महाराज आम्ही तुम्हाला चप्पलचा हार घातलाय, आम्ही तुम्हाला शिव्या दिल्यात. नाही, तुमच्या जवळ जे आहे ते मला दिलंय म्हणले तुम्ही. ज्याच्या जवळ जे आहे का तो माणूस काय करतो, देत असतो. हे मोठ्याचं लई तत्वज्ञान मोठं. आता ह्याच्यात मी तुम्हाला अजून डीप मध्ये जाणार नाही. तुमच्या जवळ जे आहे तुम्ही दिलंय म्हणले, आम्ही तुम्हाला शिव्या दिल्यात, तुम्हाला काही असर नाही का. नाही दिल्या म्हणले तुम्ही, पण मी त्या घेतल्याच नाही ना, घेतल्या नाही. त्यामुळे माझ्यावर काही तसा असर झाला नाही का. तुमचं झालं असेल तर मी जाऊ का, मला पुढचे लोक माझी वाट बघतायत, मला प्रवचनासाठी वेळ होतोय. महाराज ते लोक अनुयायी झाले. पुन्हा
काय समाज परीक्षा घेतो, समाज छळून बघतो, पण तुम्ही त्या पद्धतीमध्ये परीक्षेमध्ये उतरले की तेच लोक तुमच्या अनुयायी होतात, ते तुमचं अनुकरण करतात. मोठी माणसं त्या उंचीचे असतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांना झालेला त्रास पाहता त्यांनी कशा शब्दात समाजाचा निरोप घ्यायला पाहिजे होता, पण तेच तुकोबाराय म्हणते तुम्ही आम्ही जातो तुम्ही, आणि काय असू द्यावी, कृपा असू द्यावी. कृपा असू द्यावी म्हणण्यामध्ये महाराजाचं मोठेपण तिथं सिद्ध झालंय की महाराज किती मोठेचे होते. आम्ही आता निघालोय म्हणले, मी असं काय जातोय म्हणजे मी कुठं जातोय असं नाही. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. माझ्या एकंदरीत या कारकिर्दीचा विचार करून माझ्या केलेल्या कामाची पावती म्हणून मला भगवंत न्यायला आलेत. मी येतोय आता. निघालो म्हणून महाराजानं जगाचा निरोप घेतला, आणि जगाचा निरोप घेतल्यानंतर कौतुकाची गोष्ट आहे, कामच एवढं मोठं होतं, त्या कामामुळे देव न्यायला आले तुकोबारायाला. तुम्ही काम असं करा, त्या कामातून तुमची कोण किंमत करते हे सिद्ध होते. त्या कामातून कळते तुमची किंमत कोण करते. सामान्य माणसं आपली किंमत करतात म्हणून आपण काम करणं चुकीचं आहे. असामान्य लोकांनी आपल्या कामाची नोंद घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, काम नोंद घ्यावी म्हणून करायचंच नाही हो. आपल्या कामाची कोणीतरी नोंद घ्यावी आणि आपल्याला काहीतरी करावं असं नाहीच आहे. कामच असं असावं की त्या कामाचा विचार जगानं काय देवानं केला पाहिजे. देवानं महाराजाच्या कामाचा विचार करून महाराजांच्या सहनशीलतेचा कळस झालाय. आता याच्यापेक्षा कोणी सहन करू शकत नाही हे देवाच्या लक्षात आलं. देव न्यायला महाराज आणि चला म्हणले, बस झाला आता चला आता. हे कळस झाला, ही हद्द झाली. ज्या गावाकरता एवढं केलं, जगातली पहिली कर्जमाफी तुम्ही केली. जगामध्ये एवढे संकट आले, त्याचा संकटाचा सामना करण्याचं वैभव यांच्या सुपूर्त केलं. एवढी ग्रंथसंपदा दिली, आणि तीच माणसं जर तुम्हाला असे नुकसानदायी ठरत असतील, आता मला सहन होईना, तुमच्या सहनशीलतेचा कळस झाला म्हणून देव न्यायला आलेत महाराजाला. आणि म्हणून महाराज म्हणले, अंतकाळी विठू आमाशी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका प्रयाण काळी देवे. विमान पाठविले कलीच्या काला माझे अद्भुत वर्तले. मानव देह घेऊन निज धामा गेले. निळा म्हणे सकळा संता तो शविले. जय जयाचे सद्गुरु गुरु स्वामी म्हणून अंतकाळाच्या वेळेला प्रत्यक्ष ज्यांना परमात्मा न्यायला येतो, एवढी उंची आमच्या जगद्गुरु तुकोबारायांची. बघत 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 375 वर्ष झाले या जगाचा निरोप घेतला महाराजांनी. बीज उत्सव आहे, आणि या बीज उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आपणा सर्व ज्ञानवंतांच्या समोर हा बीज उत्सव आमचे संगीत अलंकार सोपान काका बोबडे माटेगावकर यांनी आयोजित केला. आपण सर्व पूर्णा आणि पंचकृषीतली मंडळी तन मन धन या सर्वांगाने महाराजांच्या सोबत उभं राहिलात. सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो. आणि जगद्गुरु तुकोबाराय या बीज उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो. पूर्णा शहर आणि पंचकृषीतल्या मंडळीनं उत्तरोत्तर असंच देवस्थानच्या या ठिकाणी दर्शनाला आलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायचं मंदिर आपल्याकरता हे एक फार मोठं ठिकाण इथं निर्माण झालंय. पुन्हा एकदा आमच्या बोबडे काकाला धन्यवाद देतो. माटेगावकर आणि पंचकृषीतल्या मंडळीला मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी रजा घेतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली एकदा हात वर करा. तुकाराम महाराजाचा जय जयकार करू. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम जाग्यावर बसून टाका, जाग्यावर बसून टाका. जागेत जागेत बसा सर्वांनी, जागूनच टाका. जागून तुकोबारायांचं मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणा, जागूनच टाका. सर्वांनी जागेत बसा. बोलेले कुरे एडे वा कुडे उत्तर 2 मिनिटं फक्त. नाही बसा, बाकी खाली बसा. नाही चारीला अधिकार मी आपला, क्षमापराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. फुलाजी महाराज खुर्ची द्या मला, खुर्ची द्या 2 मिनिटं. ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील सुरवारिकापणा येथे सापडले. तुका म्हणे भोग केला निवारिला राग. गडबड करू नका, खाली बसा, खाली बसा. करोनी आरती चक्रपाणी ओवाळती. खाली बसा, बाबा खाली बसा. नाही चारिला अधिकार मी आपला, तुकावा हे ताळी उभा समेत गवळी. आरती ज्ञान राजा केवल तेजा पंढरीचा वारकरी संत संघ सर्व कलाखंड प्रेमाचा कठोर वारकरी मागेचे दान मागे ते एक देशील तरी पाय पांडुरंगा या संतास म्हणे आता उदार होई मध्ये रामकृष्ण हरी. जागून कोणी उठू नका, फक्त 1-3 मिनिटं फक्त वेळ द्या मला. महिलांची पंगत पहिल्या सुरूला होईल. बहुसंख्येने महिला मंडळी आहे, त्यांच्या सोबत काही लेकरं बाळा आहे. त्यांना भोजन या ठिकाणी महिलांना पहिल्यांदा मिळेल असं दशरथ पाटील यांच्या सूचनेवरून या ठिकाणी लक्षात येत आहे. आणि महिलांची पंगत पहिल्यांदा होईल आणि त्यानंतर पुरुषांची होईल. पुरुषांनी महिलांना वाढू लागण्याचं काम या ठिकाणी आपण सर्वांनी करावं. फक्त राजेश भाई या ठिकाणी 3 मिनिटं आपला वेळ घेतील. सर्वांना विनंती की 3 मिनिटं कोणी उठू नका. रामकृष्ण हरी. वारकरी भूषण किंबहुना महाराष्ट्र भूषण या शब्दाला साजेस हरिभक्त पारायण अच्युत महाराज दस्तापूरकर. जगावं कसं रामायण शिकवते, वागावं कसं महाभारत शिकवते आणि आदर्श जीवन कसं हिंदू धर्माच्या संस्कार संपन्नतेनं जगायचं हे आदरणीय गुरुवर्य अच्युतराव महाराज शिकवतात. आणि हे डोळ्यानं बघितल्याच्या नंतर वर्णन करण्याचं सौभाग्य माझ्या या मुखारविंद्याला मी घेत आहे. या भारतभूमीमध्ये जे काल परवा आपला कुंभमेळा संपन्न झाला, या कुंभमेळ्याच्या वेळी सुद्धा महाराजांनी आपली उपस्थिती प्रयागराज येथे लावली आणि त्या संत साधू संतांच्या चरणी नतमस्तक झाले की ज्यांनी या धर्माची जोपासना केली. तर पुण्यभूमी म्हणजे महाराजाला मला एवढंच सांगायचं आहे, एका पुस्तकामध्ये मी वाचलंय, समाजातलं प्रदूषण दूर करण्यासाठी संत लोकांचीच वाणी त्याला प्रभावी ठरत असते. आणि ते बोल मी खरे ठरवलेले आदरणीय दस्तापूरकर महाराजांकडून बघितले आणि बघितल्यावरच वास्तविकतेचं वर्णन करण्याचं हृदय
आपलं इथं प्रगट करण्याचं साहस मी महाराजांच्या आज्ञेनं घेतलेलं आहे. महाराजांना स्तुती आवडत नाही हे खरं आहे, पण येणारी जी पुढची पिढी आहे ती त्यांच्याकडून काहीतरी संदेश घेऊन अशी घडली पाहिजे, ही सद्भावना त्याच्या पाठीमागे आहे. परिसरामध्ये तुकाराम महाराजाचं मंदिराचं निर्माण होणं हे आमच्या पुणेकरांसाठी सौभाग्य राहिलं. 200 किलोमीटरच्या आसपास मला तुकाराम महाराजाचं मंदिर बघण्याचं, आणि ते बी एवढ्या सुंदर प्रतिकृतीमध्ये. दिल्ली येथे गेलेले असताना मी एक मंदिराचं निरीक्षण परीक्षण केलं होतं. तेच लोटस टेम्पल नावाचं ते मंदिर आहे दिल्लीला, त्याचीच प्रतिकृती इथं एका आपल्या संत विचाराच्या विभूतीनं करणं, आणि त्यासाठी आदरणीय दस्तापूरकर महाराज येतात, हे आमच्या सगळ्यांचं सौभाग्य आहे. वेळेची कमतरता असते त्यांच्याकडं, पण तरी ते येतात, हे आमच्यासाठी फार मोठं. ही त्यांनी दिलेलं, आताच आमच्या इंगोली साहेबाचं वर्णन झालंय, देन समाजाचं ग्रुप वृक्षवल्ली अमा सोयरे वणचरे, हे नातं स्पष्ट आणि निर्मळ देण्यामध्ये इंगोले साहेब आणि आमची सगळी टीम आम्ही यशस्वी राहिलो. आणि हा शुभ संदेश मला एवढंच म्हणायचं की या देशानं जे महापुरुष राष्ट्रपुरुष स्वीकारले ते त्यांनी त्यांच्या सेवा कार्यातून स्वीकारलेले आहेत, आणि तीच परंपरा महाराज आम्ही चालू ठेवू, एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझे शब्द इथं विराम देतो. धन्यवाद. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. सर्व आमची देन समाजाची जी टीम आहे त्या टीमला